तमाम क्रीडा रसिकांचा देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात। पीटीसीचे केतनजी दळवी आमच्या समेत या ठिकाणी जुडले गेलेत। साधारणतः 2 दिवसापूर्वी वलपच्या रजनी क्रिकेटमध्ये त्यांच्याशी नक्कीच मुलाखत झाली होती आणि त्यावेळेला ही देखील चर्चा झाली होती की कळंबोलीपासून थोडेसे दुरावले गेलेत, कारण बाहेरच्या पीटीसीच्या ज्या ऑर्डर्स आहेत, म्हणजे जे प्रक्षेपण आहे ते सांभाळण्याचं काम ऑलराऊंड टेक्निकली असो आणि इतर ज्या बाबी आहेत त्या सांभाळण्याचं काम केतन करत आहेत, त्यामुळे थोडासा वेळ कमी दिला जातो आणि किरण दळवी हे कळंबोलीवरती कॉन्सन्ट्रेट करताना आपल्याला पाहायला मिळतात। परंतु आज केतन उपलब्ध आहेत, त्यांच्या समेत आपण पाहिलं तर मोरेजी देखील आहेत, विनयजी देखील आहेत, त्याचबरोबर रोहित आहेत, आदिनाथ आहेत, अधिराज। तर या सगळ्या टीम समवेत पुनश्च एकवार आपण जाऊयात मैदानाच्या दिशेनं। नक्कीच अधिराज म्हटलं तर एक टॅगलाईन त्यांच्या नावाच्या अगोदर आपल्याला नक्कीच पाहायला मिळते, लाखो मुलींच्या मनावरती हृदयावरती अधिराज्य गाजवणारा व्यक्तिमत्व म्हणजे आमचे अधिराज। मोरे सर देखील जुडले गेलेत, एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहेत आणि वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन। अगदी आम्ही पुसेगाव सातारा दौऱ्यावरती गेलो होतो, त्या ठिकाणी आम्हाला दिलदार भोसले नावाचे कॅमेरामॅन सापडले होते, कम्मालीचं। आणि विशेष म्हणजे त्यांनी पीटीसीसाठी देखील काम केले खारघरमध्ये, हा देखील अनुभव त्यांनी सांगितला होता। आणि एकूणच जर पाहिलं तर आज सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं ना, तर दिलदार भोसले हे नाव मोठ्या आदरानं कॅमेराच्या अर्थातच कॅमेरामॅनच्या जे क्षेत्र आहे ना त्या क्षेत्रामध्ये घेतलं जातं। खूप चांगलं काम त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं। यावेळेला मात्र सामन्याला होती सुरुवात, पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण, हल्ला बोल आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर, चौकार। तर पहिल्या चेंडूवरती मात्र घडाघाती प्रहार केला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळतोय। यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट, प्रीमेडिटेड शॉट, अगोदरच मानस बनवलं होता। या अगोदरच्या चेंडूवर लॉंग ऑन रिझन मध्ये फटका खेळला होता, त्यामुळे फलंदाजाला माहीत होतं की ही लाईन आउटसाइड द ऑफस्टंप असणार आहे, त्यामुळे स्वतःला प्रिपेअर केलं, अगोदरच मानसिकता बनवली आणि हे सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं। जे युवा खेळाडू खेळतायत, पाहतायत, जे या स्पर्धा एन्जॉय करतायत, त्यांच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची शिकवण काय असेल ना, एखादा गोलंदाज ज्यावेळेला मिडल अँड लेग स्टिकवरती चेंडू करतो त्यावरती मोठा फटका येतो, त्यानंतर त्याच्या गोलंदाजीची लाईन ही आपसूकपणे आउटसाइड द ऑफस्टंप असते आणि हे हेरलं होतं सुहास करेनं। रिव्हर्स स्वीप त्यानं अटेम्प्ट केला, त्यामध्ये सक्सेसफुल देखील झाला, परंतु तेजसचं कौतुक करावं लागेल। एक जबरदस्त झुंजारू वृत्तीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, मग ते फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण। इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेलाय, पंच त्या ठिकाणी जातील, शहानिशा करतील आणि त्यानंतर मात्र योग्य तो निर्णय देतील। चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेलाय, हा प्रश्नचिन्ह आहे। चला 2 धावा आहेत, यस पंचांनी निर्णय घेतलाय की 2 धावा आहेत, काही प्रेक्षक त्या ठिकाणी होते। 3 सॉरी इट्स 3 रन्स। तर या ठिकाणी मात्र 3 धावा धावफलकावरती मागील चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला। पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र 3 धावा। यावेळेला लाईन कोणती असेल? दादा भोईर म्हटलं ना तर नेहमीच आपण म्हणतो की दादा भोईर म्हटलं तर यॉर्कर लेंथचे गोलंदाजी,
कन्सिस्टंटली जर कोणता गोलंदाज 6ही चेंडू यॉर्क फेकण्याची जर का कोणामध्ये धमक असेल ना तर ती दादा भोईर. परंतु इथे मात्र शॉर्ट ऑफ गुडलँड स्पॉट आणि लाईन जर पाहिली तर आउटसाइड द ऑफ स्टंप. पहा या ठिकाणी 1001 रुपयांचा पारितोषिक आहे. जर सलग 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले हॅपी सिंग ना तर मात्र 1001 रुपये दिले जातील गणेशजी तलवार यांच्याकडनं. क्या बात आहे. गणेशजी यांनी आपलं ATM या ठिकाणी खुला केलं आहे. परंतु दादा भोईर वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स कॅम्पेनर. तर मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. षटकार हॅट्रिकसाठी 1001 रुपयांचं पारितोषिक आणि तेही हॅपी सिंगसाठी. परंतु डॉट बॉल लगातार दुसरा डॉट बॉल. कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला असेल आणि होणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारलंय. व आमचे स्नेही मित्र विष्णू जोशी नाशिक हे देखील या स्पर्धा एन्जॉय करतायत. अगदी संघर्ष संघाचे सर्व हनुमंतजी चौदर साहेब यांच्या विनंतीला मान देऊन आज खास या स्पर्धेसाठी आपल्याला विष्णू शंकर जोशी खळंबोलीचे या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. पहा या स्पर्धा रेग्युलरली फॉलो करतात. कळंबोलीमध्ये ज्या ज्या वेळेला स्पर्धा होतात ना त्यावेळेला त्यांचा फोन आपसूकपणे सकाळच्या किंवा संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्हाला नेहमी असतो आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब टेलिव्हिजन सेट लावून रविवारी कुठेही न जाता टेलिव्हिजन सेटच्या समोर बसलेले असतात. एकूण धावा धावफलकावरती 8. पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा आल्या होत्या आणि त्यानंतरच्या 3 चेंडूवरती फक्त 1 धाव आली आहे आणि तेही लेगबायच्या माध्यमातून. सांगण्याचं तात्पर्य की आयुष्य असो किंवा क्रिकेटचा खेळ तुम्हाला पुनरागमन करता येणं गरजेचं आहे. इथे मात्र पुनरागमन पाहायला मिळत आहे. फलंदाजाचं बैठकी फटका लगावलाय. अक्षरशः गोलंदाजाच्या वेगाचा वापर आणि चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. तर या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती मात्र मागील 2 ते 3 चेंडूंचा वचपा काढलाय. षटकार लगावला गेलाय. फाईट बॅक करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आपण नेहमीच म्हणतो की दररोज का होईना थोडी थोडी प्रगती करा. अनेक ससे येतील हरवायला, बस फक्त त्यांना हरवण्याची जिद्द मनामध्ये ठेवा. या ठिकाणी खेळाडूंना विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा. टीम मीटिंग अलाउड नाही आहे. संघर्ष संघाच्या खेळाडूंना आयोजकांच्या वतीने या सूचना येतात. घड्याळाची वेळ दर्शवते की जवळपास दुपारचे 2:50 झालेत. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर तिसरी लढत पाहायला मिळेल. त्यानंतर लकी ड्रॉच्या माध्यमातून एक संघ पुढे सरकेल आणि उर्वरित 2 संघामध्ये मात्र आपल्याला उपांत्यपूर्व फेरीची लढत पाहायला मिळेल. अर्थातच क्वार्टर फायनलची ती लढत असेल. त्यातील विजेता संघ लकी ड्रॉमध्ये लकी ठरलेल्या संघाबरोबर आजच्या दिवसातील उपांत्य फेरीची लढत खेळेल. अर्थातच त्या सामन्यातील विजेता संघ या स्पर्धेच्या मानाच्या आणि सन्मानाच्या स्पर्धेमध्ये पोहोचणारा आजच्या दिवसातील पहिला संघ ठरेल. बराचसा शेड्यूल अजूनही बाकी आहे आणि इथे एक चांगला निर्णय, कारण शिवानं 2 षटकं हाताळणं अपेक्षित आहे. परंतु एंड जर आपण पाहिला शिवाचा तर मात्र शिवा आपल्याला LIG एंडकडनं गोलंदाजी करताना पाहायला मिळतात आणि दोनही उजव्या हाताचे फलंदाज यावेळेला मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अर्थातच सुहास करे मिस्टर KPL खळंबोली प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूंना स्क्रीनवर गोलंदाज शिवा ह्यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू होता. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. गरज होती का? अशा प्रकारच्या एक्स्ट्राज तुम्हाला रोखाव्या लागतील. आवश्यकता नव्हती. ललित केशवन आणि शिवा देखील नाखुश आहेत आणि असणं गरजेचं आहे, कारण तुम्ही इतक्या मातबगार संघाच्या विरुद्ध खेळता त्यावेळेला या छोट्या छोट्या चुका
तुम्हाला प्रकर्षाने टाळाव्या लागतील. पॉईंटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलला आहे, थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलला आहे, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट फाईनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, ऑनसाईडला ऑलमोस्ट 3 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग करतायत. तर या ठिकाणी आणखीन एक पारितोषिक आलंय सुहास करेसाठी सलग 3 षटकार 5,000 रुपयांचं पारितोषिक सह्याद्री सहयोग मित्रमंडळाच्या माध्यमातून. आता मात्र ATM खुले केलेत आमच्या मान्यवरांनी. गणेशजी तलवार यांनी हॅपी सिंगसाठी सलग 3 चौकारांना 1,001 रुपयांचं पारितोषिक. तर सहयोग मित्रमंडळाच्या माध्यमातून सुहास करे सलग 3 षटकारांसाठी कॅश प्राईज 5,000 रुपयांचं पारितोषिक. शिवा यावेळेला मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. मिड ऑफ 38 सर्कलला आहे, एक वेगळी रणनीती. वाडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. रिव्हर स्विफ्टसाठी थर्डमॅन खुला केला गेलाय. फ्लाइंग स्लीपमध्ये आपल्याला भीम यादव पाहायला मिळतात आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये मात्र मनोज. इथे सिंगल साठीचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय कारण मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे दुसरी धाव मिळणार नाहीये. कदाचित हाच प्लॅन होता, गॅपमध्ये चेंडू ढकलायचा, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं. सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं, परंतु सिंगल आली आहे. स्वीपरला कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे हॅपी सिंगसाठी, कारण तो त्याचा जोर नाही आहे. हॅपी सिंगचा जर आपण विचार केला तर लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, मिड विकेट आहे, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग आहे. फाईनचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलला आहे. फाईनमध्ये कोणतंही प्रोटेक्शन नाही आहे. खरं तर ऑनसाईडला मोठे फटके खेळणे याकरता हॅपी सिंग ओळखला जातो, परंतु कन्सिस्टंटली लाईन जर आपण पाहिली तर आउटसाईड द ऑफस्टम्पची लाईन पाहायला मिळते. इथे देखील प्रोटेक्शन आहे, चूक होणार नाही आहे. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतात. आय थिंक सतीश थोरात आहेत. मागील सामन्यामध्ये कदाचित सतीश थोरात उपलब्ध नव्हते, त्यामुळे कुठेतरी जी एक गोलंदाजीची बाजू होती ना ती आता सतीश थोरात यांच्या येड्यानं भक्कम झालेली आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकामध्ये 4 विकल्प वापरले जाऊ शकतात. आवश्यकता नाही आहे की प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला एका गोलंदाजाला 2 षटकं द्यावीच लागेल. तुम्ही विकल्प तुमच्याकडे असणारे पर्याय तुम्ही निश्चित या ठिकाणी वापरू शकता, यूज करू शकता. यावेळेला मात्र डाऊन द ट्रॅक आलाय, जोरकस प्रहार, चेंडू थांबणार नाही आहे. इथून मात्र चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांन करता अगदी निर्णायक क्षणाला या ठिकाणी षटकार पाहायला मिळतं. आमचे डीजे थोडेसे लेट झालेत, आम्ही पॉज देखील दिला होता, तिथे मात्र संगीत आलं नाही आणि एकदा तुम्ही संधी गमावलीत की मग तुम्हाला पुढच्या षटकाराची वाट पाहावी लागणार आहे. रोहित आहेत, रोहित यांचं योगदान खूप चांगलं राहिलं. काल रात्री विकेट कव्हर करण्यासाठी अक्षय सरोदे यांना त्यांनी खूप चांगली मदत केली. अक्षरशः या ज्या ताडपत्री आपण पाहतोय त्या इथून उचलून नेणं, मैदानापर्यंत जाणं, विकेट कव्हर करणं, या गोष्टी रोहितजी केंद्रे यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाल्या. सेन्सेबल क्रिकेट आहे. सुहास करेचं कौतुक या ठिकाणी निश्चितच करावं लागेल. एक सेन्सेबल इनिंग, मॅच्युरिटी. सुरुवातीला ज्यावेळेला त्यानं कळंबोली क्रिकेटमध्ये पदार्पण केलं ना त्यावेळेला तो केवळ आक्रमकतेवरती भर देत होता, परंतु जसजसं तुम्ही स्पर्धा खेळत जाता, जसजसं तुमच्याकडे अनुभव येतो तसतसं ही मॅच्युरिटी तुमच्याकडे येते. त्यानं ओळखलं हा शेवटचा चेंडू आहे, स्ट्राईक आपल्याकडे रिटेन करायचे. 26 धावा धावफलकावरती आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत्या 14. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 13च्या सरासरीनं 26 धावा धावफलकावरती. रिव्हेंज घेतला जाणार का? मराठीमध्ये सांगायचं झालं तर बदले की भावना नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आहे. संघर्ष संघ खरं तर एक मोठी आघात केला होता याच सुहास करेनं, ज्यानं 4 षटकांमध्ये 60 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता आणि त्याचा पराभवाचा जो वचपा आहे ना तो काढण्यासाठी मग आघाडीचे जे फलंदाज आहेत अर्थातच सचिन ठोंबरे, शिवा आहेत, तेजस नारणवर आहेत जबरदस्त फॉर्ममध्ये. त्यानंतर जर पाहिलं तर सतीश थोरात आहेत, चेतन आहेत, ललित केशवन. यावर्षी फारसा उपयोग या खेळाडूचा झाला नाही, परंतु त्यांच्याकडे देखील ती गुणवत्ता आहे, त्यांच्याकडे देखील ती क्षमता आहे. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 26 धावा धावफलकावरती झाल्यात. कदाचित बॅट बदलण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेलाय की काय? हॅपी सिंग थोडेसे शांत आहेत. भागीदारीचा जर आपण विचार केला तर अवघ्या 4 धावांचं योगदान आहे हॅपी सिंगचं आणि 21 धावा
सागर कानाडे. यावेळेला मात्र बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. या गोलंदाजाकडे ना खूप चांगलं स्किल आहे, परंतु एकदा का तो मानसिक दडपणाखाली आला की मग त्याच्यावरती थोडंसं आक्रमण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु जर त्याने आपल्या गुणवत्तेवरती गोलंदाजी केली ना, कारण लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे, नॅचरल स्विंग आहे, परंतु इथे संधी आहे. क्षेत्ररक्षक मुस्तफा येतात, चूक होणार नाही आहे, कंप्लीट केला जातोय झेल. व या ठिकाणी जर पाहिलं तर स्क्वेअर लेग पंचांचा काय इशारा आलाय, लोअर फुलटॉस आहे की बीमर आहे. आपल्याकडे व्ह्यू उपलब्ध नाही आहेत, रिव्ह्यू आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत, त्यामुळे तिसऱ्या पंचांची मागणी होणार नाही. या ठिकाणी सिंगल कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला कोणताही अँगल मिळत नसतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे जो काही डिसिजन तुम्हाला द्यायचा आहे ना, तो ऑनफिल्ड अंपायर्सलाच द्यायचा आहे. आणि जो पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल. रिव्ह्यू पॉसिबल नाही आहे. समोरच्या अँगलमधून तुम्हाला हाईट फॅक्टर नक्कीच समजणार नाही आहे. हे आमचं म्हणणं नाही आहे, ही टेक्निकल टीमचं म्हणणं आहे. हे आयोजकांचं, समालोचकांचं किंवा कोणाचंही म्हणणं नाही आहे. जी टेक्निकल टीम या ठिकाणी सिंगल कॅमेरामध्ये तुम्हाला कुठेही रिव्ह्यू मिळत नाही, या गोष्टी लक्षात घ्या. आपण विविध ठिकाणी आपण स्पर्धा खेळता, ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो दोनही टीमसाठी बंधनकारक असेल. दोनही पंच आपापसामध्ये निर्णय घ्या आणि त्यानंतर मात्र आपण पंचांच्या परवानगीशिवाय कोणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका, कृपया ही विनंती आहे.
आणि तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. टेक्निकल गोष्टींचा जर आपण विचार केला तर सिंगल कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला कुठेही हा अँगल कव्हर होणार नाही. त्यामुळे पंचांना जर आवश्यकता असेल तर पंच आपापसामध्ये चर्चा करून सल्लामसलत करून निर्णय देतील आणि तो निर्णय पंचांनी दिलाय. फलंदाज बाद आहे, त्यामुळे नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या. नो फर्दर डिस्कशन्स प्लीज.
कारण 2 षटकांचे सामने म्हणजे खेळ नव्हे. एखाद दुसरा चौकार षटकार लगावला गेला की संपूर्णपणे सामन्याचं चित्र हे विचित्र होऊन जातं. जर तुम्हाला एक चांगला स्वच्छ क्रिकेट पाहायचा असेल तर कमीत कमी 3 ते 4 षटकात चला दोनही पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे, आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा नेहमीच. फलंदाज बाद हा पंचांचा निर्णय आला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू लोअर फुलटॉसचा होता. तर या षटकाचा चेंडू झालाय 1 धावा आहेत 26. तर या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सामना नव्हती सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो इनॅट नंबर 3 सचिन कारवार. याच मैदानावरती 2 व्हीलर बाईक जिंकणारा नवचषकाच्या माध्यमातून हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच एकीकडे जर पाहिलं तर आपल्या पदार्पणामध्ये ज्या खेळाडूंना स्पोर्ट्स बायसिकल आपल्या नावावरती केली होती, सर्वोत्तम गोलंदाज ठरला होता, यावेळेला मात्र सिंगल धाव फलकावरती आले. इट्स अ वाईट बॉल. येस, पंचांचा अवांतरचा इशारा आहे. 27 रन्स 27 धावा धाव फलकावरती. खेळाचा पूर्वार्ध आपण पाहतोय. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. दोनही संघाचे 12th मॅन या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. संघर्ष संघाचे आहेत. यावेळेला देखील थोडंसं सायकोलॉजिकल प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय, कारण अतिशय युवा खेळाडू आहे, अनुभवाची कमतरता आहे. परंतु तुम्हाला लाईन आणि लेंथवरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. विकेट टू विकेट गोलंदाजी. मगाशी देखील मी एका युवा गोलंदाजाला समालोचनाच्या माध्यमातून हे सांगितलं की विकेट टू विकेट गोलंदाजी. विकेट टू विकेट गोलंदाजी म्हणजे अशा प्रकारची गोलंदाजी की जिथे चेंडू फलंदाजानं जर मिस केला तर तो यष्ट्यांचा वेध घेणारा असायला पाहिजे. तुम्ही डिफेन्सिव्ह लाईनवरती जर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न कराल तर मात्र कुठेतरी अशा प्रकारचं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि ज्यावेळेला तुम्ही प्रत्येक चेंडू विदिन द स्टंप लाईन कंप्लीट करताना त्यावेळेला फलंदाजावरती देखील दबाव असतो. आणि इथे मात्र विकेट लाईनवरती चेंडू केला, मिडलला टाइम करता आला नाही आणि फलंदाज सचिन बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट. तर या ठिकाणी मात्र धावा आपण धावफलकावरती पाहतोय. एकूणच 2 गडी बाद 28 ही धावा संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते.
तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज सौरभला प्रमोट केले गेले. अजूनही संतोष गोस्वामी मैदानाच्या आतमध्ये नाहीये. हे थोडंसं कॅल्क्युलेशन नक्कीच समजण्याच्या पलीकडचं आहे. परंतु लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे, त्यामुळे कदाचित लेफ्ट हँडेड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सागर कानडे नफ्स कंट्रोल केल्यात या गोलंदाजानं. 2 अवांतर चेंडू फेकल्यानंतर मात्र विकेट आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. यावेळेला आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चांगली लाईन आहे, चांगली लेंथ आहे. यावेळेला आउटसाईड द ऑफ स्टंप जरूर चेंडूचा मारा होता, परंतु त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर 2 धावा सौरभनं या ठिकाणी धावफलकावर उभारल्यात. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 30 या धावसंख्येवरती. सौरभसाठी जर आपण पाहिलं तर लॉंग ऑन, मिड विकेट, काउ कॉर्नर, स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये 3 क्षेत्ररक्षक ऑनसाईडला आपल्याला पॅट्रोलिंग करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला गोलंदाज चेंडू हवेमध्ये खेळलाय. जाणीवपूर्वक हा चेंडू हवेमध्ये खेळला. एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि धावांचा विचार केला. 2 धावा घेतल्यात. इथे मात्र हॅपी सिंग दैव बलवत्तर ठरतंय आणि दोनही बाजूनं खराब फेकी आपल्याला पाहायला मिळाली आहे. एकूण 3 धावा धावफलकावरती. अगदी जो विकेटचा जो एज आहे ना, त्या एजवरती चेंडू लागला आणि त्यानंतर मात्र एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं म्हटलं जातं. ऑलमोस्ट हॅपी सिंगनं आपली विकेट सोडली होती, परंतु इथे मात्र 3 धावा धावफलकावरती आल्या. या 3 धाव्यांच्या बरोबरीनं षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना 33 धावा धावफलकावर. 2 गडी बाद 33. बस सकाळच्या सत्रामध्ये समालोचन कक्षामधून मैदानावरचे म्हणजे विकेटवरचे ते 2ही डार्क पॅचेस आपल्याला पाहायला मिळत होते, परंतु आता मात्र हे थोडेसे पुसट झालेत, कारण सूर्यकिरण थेट मैदानावरती येत आहेत. त्यामुळे जो ॲडव्हान्टेज होता सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांना, की जिथे स्लोवर वन पद्धतीचे चेंडू किंवा फिरकीची जादू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. अगदी सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर हातभर चेंडू वळवताना फिरकी गोलंदाजांना आपण मैदानावर पाहिलं, परंतु आता थोडासा ड्रायनेस विकेटवरती आहे. इथे मात्र नशिबाचा धनी ठरलाय. फलंदाज हॅपी आडव्या बॅटनं प्रहार केलाय, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आणि आणखीन एक विकेट सफलता या ठिकाणी मिळते आहे. विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा रिवॉर्ड आणि फलंदाज होतोय बाद. तर या दरम्यान आपण पाहतोय की आमचे स्नेही मित्र आणि एक दिग्गज व्यक्तिमत्व विवेकजी गडकरी अर्थातच पिंट्या यांचं देखील या मुख्य मंचावरती स्वागत झालंय. धावा धावफलकावरती आहे 33. सागरनं मात्र खूप चांगली कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. 2 महत्त्वाच्या विकेट्स त्यानं तंबूच्या आश्रयाला पाठवल्यात. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय साई. 5 चेंडूंमध्ये 7 धावा दिल्यात. 3 विकेट्स त्यानं आपल्या नावावरती केल्यात. नवीन फलंदाज साई मोहिते. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये बॅकवर्ड पॉईंटला 30 यार्ड सर्कलला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये तेजस येत आहेत. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केले जाते. 34 आफ्टर 3 ओव्हर्स. 11.33 च्या सरासरीनं मात्र 33 धावा धावफलकावरती आल्यात. 34 धावांचं आव्हान. सागरनं खूप चांगलं कमबॅक केलंय. फक्त 8 धावांचं हे षटक 8 धावांमध्ये त्यानं 3 फलंदाज या ठिकाणी बाद केले.
तर नाणेफेकीसाठी यायचं आहे माऊली 11 संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर परेश 11. आणखीन एक धावा झाल्यात योगेश 35 धावांचं लक्ष आहे. 34 धावा झाल्यात. आणि सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना पाहायला मिळते. मागील सामन्यामध्ये सहज विजय संपादित केला होता आणि ज्यामध्ये सचिन ठोंबरे अर्थातच शिवा यांचं योगदान आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं होतं. ही 3 षटकांची लढत होती. खरं तर आपण 4 षटकं कन्सिडर करून चाललो होतो, त्यामुळे नक्कीच आपण भाकीत केलं होतं की 4 गोलंदाज वापरणं, परंतु 3 षटकांच्या सामन्यांमध्ये तुम्हाला 3 गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे. मॅच बॉल पंचांकडे देण्यात आलेला आहे. जो संघर्ष संघानं चेंडू चॉईस केला होता. तर माऊली स्पोर्ट्स क्लब कळंबोली आणि परेश 11 शेवटची पुकार आहे आपल्याला. टॉससाठी आपण इमिजिएटली संपर्क करायचा आहे. माऊली 11 माऊली संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर परेश 11 या दोन्ही टीम्सच्या कडादारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. पहिलं षटक सर्वाधिक महत्त्वाचं 12.66च्या 11.66च्या सरासरीनं, म्हणजे ऑलमोस्ट 12च्या सरासरीनं या 35 धावा धावफलकावरती उभा राहायच्यात. आणि या दोनही आघाडीच्या फलंदाजांचं योगदान हे सर्वाधिक महत्त्वाचं राहणार आहे. माऊली संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. परेश 11 तर या ठिकाणी पहा पारितोषिक आलेलं आहे. किरणजी म्हात्रे माजी खेळाडू संघर्ष मित्र मंडळ यांच्या माध्यमातून मात्र तब्बल 3 षटकारांसाठी 1001 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. तर विकेट हॅट्रिकसाठी सहयोग मित्र मंडळाकडून 5000 रुपयाचं पारितोषिक. परंतु इथे चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येत आहे, चूक होणार नाहीये. सौदी नेव्हर मिस अ कॅच आणि पहिल्या चेंडूवरती मात्र मिळते सफलता. फलंदाज सचिन ठोंबरे बॅक टू द पॅव्हिलियन. षटकामध्ये किरण डेंबरे हा देखील एक चांगला विकल्प नक्कीच या ठिकाणी असू शकतो, कारण हा एक असा फलंदाज आहे की जर लयमध्ये खेळला तर मात्र मोठी फटकेबाजी मैदानावरती जरूर करू शकतो. परंतु इथे मात्र सतीश थोरात यांच्यावरती विश्वास दर्शवला गेलाय. सतीश थोरात 40+ ची जी रायगड प्रीमियर लीग झाली होती त्यामध्ये 50 धावांची वादळी खेळी यांनी साकारली होती. तर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी विवेकजी गडकरी अर्थात पिंट्या शेट यांच्या शुभास्ते मात्र हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाणार आहे. पुन्हा एकदा किरणजी म्हात्रे यांच्याकडनं षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1001 रुपयांचं पारितोषिक आणि विकेट हॅट्रिकसाठी मात्र सहयोग मित्रमंडळ कळंबोली यांच्या माध्यमातून तब्बल कॅश प्राईज सुहास करे या गोलंदाजासाठी कॅश प्राईज 5000 रुपयांचं पारितोषिक. येस, किरणजी म्हात्रे आमचे स्नेही मित्र हा सामना एन्जॉय करतायत आणि त्यांच्याकडून मात्र हे पारितोषिक दिलं जाईल. परंतु त्याकरता तुम्हाला मैदानावरती तग धरून फलंदाजी करावी लागेल. येणारे 17 चेंडू आणि आता 35 धावांचं लक्ष. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस एलिव्हेशन देता आलं नाहीये. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये यावेळेला मात्र ओव्हर द पॉइंट चेंडू खेळलाय. जो स्ट्रॉंग झोन आहे या खेळाडूचा, सीमा रेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय. चांगले एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळालेत, परंतु रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा
या ठिकाणी निश्चितच धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. या 2 धाब्यांच्या बरोबरीनं सांघिक धावसंख्येचं खातं खुलं होतं आहे. ताकद लावू शकले नाही आहेत या फटक्यामध्ये. खरं तर आपल्या स्ट्रॉंग झोनमध्ये ज्या वेळेला चेंडू येतात, सतीश थोरात जर पाहिलं तर ओव्हर द कव्हर, ओव्हर द पॉईंट, कव्हर आणि मिडऑफच्या मधून, मिडऑफच्या डोक्यावरून या प्रकारचे फटके नक्कीच पाहायला मिळतात. परंतु इथे मात्र मिस ड्रायव्हिंग स्ट्रोक, नो चेंडूचा इशारा. इथे पहा दैव बलवत्तर ठरत आहे. फ्रंट लाईन टच केली, साईड लाईन टच केली आहे आणि पंचाने मात्र नो चेंडूचा इशारा दिला आहे. खरं तर शॉट चेक केला गेला, एक अनएक्सपेक्टेड डिलेव्हरी होती. थोड्याशा धीम्या गतीनं चेंडू आला, झेल देखील टिपला गेला, परंतु दैव बलवत्तर ठरलं. फॉर्च्यून फेवर द ब्रेव. सतीश, आता मात्र आउट ऑफ द बॉक्स तुम्हाला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. संघर्ष संघाकडे खूप मोठी भिस्त आहे, खूप मोठी भिंत आहे फलंदाजीची. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर बरेचसे विकल्प आहेत. अगदी भीम यादव पासून जर आपण विचार केला तर भीम यादव हा देखील या प्रकारच्या सिच्युएशनमध्ये खूप चांगला खेळ करू शकतो, ज्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. त्यानंतर जर पाहिलं तर एंड जर का LIGचा असेल तर डावकुरे हाताचे फलंदाज म्हणून विकल्प देखील तुमच्याकडे आहे. दादा भोईरसारखा आक्रमक फलंदाज तुमच्याकडे आहे. किरण ढेंबरेसारखा विस्फोटक फलंदाज तुमच्याकडे आहे. म्हणजे एकूणच जर फौज पाहिली ना, आणि तेजसला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी देणं ही संघासाठी जमेची बाजू ठरू शकतं. थोडासा उशिरा का होईना, परंतु तेजा मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 16 चेंडू 31. यावेळेला आडव्या बॅटनं चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं या क्षेत्ररक्षकापासून दूर तुम्हाला तुमचे फटके ठेवावे लागतील. शॉर्ट सिलेक्शन जे आहे ना, ते शॉर्ट सिलेक्शन मात्र तुम्हाला कमालीचं ठेवावं लागेल. अजूनही येणारे 15 चेंडू आणि 30 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा तुम्हाला धावफलकावरती उभं राहायच्या आहेत. आणि या 2 धावा उभारण्यासाठी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा, मेहनत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरचं क्षेत्र पूर्णपणे खाली ठेवलंय. सतीशसाठी बॉलस बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. झेल घेण्याची संधी होती, प्रयत्न देखील चांगला पाहायला मिळाला, परंतु अशा प्रकारचे झेल हे घेणं थोडंसं आव्हानात्मक असतं. एकूणच पाहिलं तर या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 6 पाहायला मिळते. विजयासाठी लक्ष्य 35चं आणि अजूनही 14 चेंडू आणि 29 धावांची गरज. तर सलग 3 चेंडू 3 षटकारांसाठी किरणजी म्हात्रे यांच्याकडनं मात्र तब्बल 1001 रुपयांचा पारितोषिक फलंदाजी करणाऱ्या संघर्ष संघासाठी. आणि तेजस 2 चेंडू शिल्लक आहेत. किमान 1 मोठा फटका, कमीत कमी 1 मोठा फटका. आणि यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं चेंडू खेळलाय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, चूक होणार नाही आहे. शिवम त्या ठिकाणी येत आहेत. कंप्लीट केला जातोय झेल. बिग विकेट, मोठी शिकार जाळ्यामध्ये सापडते आहे. तेजस बॅक टू द मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. आय थिंक सागरवरती या ठिकाणी विश्वास दर्शवला गेला आहे, कारण यानंतर षटक जे असणार आहे ते LIG एंडकडनं पाहायला मिळणार आहे. त्यामुळे डावकुरे हाताच्या फलंदाजाला इथे संधी दिली आहे का, तर नक्कीच या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. विवेकजी गडकरी अर्थातच पिंट्या यांच्या शुभास्ते मात्र पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जात आहे. दोनही संघांना शुभेच्छा दिल्या जात आहे. दोनही संघांना नियमावली समजावून सांगितली जाते आणि त्यानंतर मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय. सामना तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय या षटकातील पहिल्या षटकातील अंतिम चेंडू. हो, यावेळेला मात्र स्विंग अँड मिस पद्धतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. सतीश थोरात आता पूर्णपणे भिस्त सतीश थोरात यांच्या खांद्यांवरती असेल, कारण येणारे 12 चेंडू आणि तर या दरम्यान आपण पाहिलं तर आमचे स्नेही मित्र सन्माननीय विजयजी हिंगोले साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळत आहे. श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पुरस्कृत इव्हन स्टार
खळंबोली मित्रमंडळ आयोजित श्री बिल्डर्स चषक 2024 हा दैदिप्यमान सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय। डावखोऱ्या हाताच्या फलंदाजावरती इथे मात्र विश्वास दर्शवला गेलाय। सागर कानडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। सतीश थोरातचा जर विचार केला तर कटचे फटके, त्यानंतर पुलचे फटके, त्यानंतर कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर कटचे फटके या खेळाडूकडे खूप चांगल्या पद्धतीचे आहेत। आणि या परिस्थितीमध्ये जिथे 12-29चं समीकरण असेल ना, तिथे गोलंदाज हे आउटसाइड द ऑफस्टम्प चेंडूचा मारा करताना बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाण्याजोग्य असणार आहे। एक खेळाडू ज्याचा स्ट्रॉंग झोन हा कव्हरचं रिझन आहे। मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला देखील खूप चांगले फटके, आकर्षक फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात। परंतु गोलंदाजीमध्ये सर्वाधिक प्रभावी अस्त्र वेगवान गोलंदाजीचं येणारे 12 चेंडू आणि 29 धावांची गरज। शेवटचा चेंडू निर्धाव फेकला गेला होता। खरं तर तेजसचं बाद होणं संघर्ष संघासाठी कुठेतरी नुकसानदायक ठरलं। थोडासा फास्ट करायचं आहे, आयोजकांच्या सातत्यानं आम्हाला सूचना येत आहेत। यावेळेला मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू होता, गरंगळत चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येणार, चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत मात्र सिंगल धाव फलकावरती येते। एकेरी स्वरूपाच्या धावेनं 2 गडी बाद 7 ही धावसंख्या आपण पाहतो। येणारे अजूनही 11 चेंडू आणि 28 धावांची गरज। चेंडू आणि धावांमध्ये केवळ 17चं अंतर आहे। 2 मोठे फटके, हे अंतर पुन्हा एकदा आवाक्यामध्ये उर्वरित सामना आणला जाऊ शकतो। आणि याच अनुषंगाने सागरला मैदानावरती पाचारण केले गेले। पण ज्यावेळेला तुम्ही युवा खेळाडू असता, तुमचे सिनियर खेळाडू तुमच्यावरती विश्वास दर्शवतात, त्यावेळेला तुम्हाला तुमची गुणवत्ता सिद्ध करणं हे देखील मिळालेली संधी असतं। आपण म्हणतो ना की एखाद्याला संधी मिळणं, यावेळेला मोठा फटका येतोय। डावखोऱ्या हाताच्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाठवण्याची जी रणनीती होती संघर्ष संघाची, ती कामी येताना शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फाईनच्या क्षेत्रातून सीमारेखा पार, चौकार। एकूण धावा संख्या या चौकारानं धावफलकावरती पाहायला मिळतात 11 धावा। अजूनही इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 10 चेंडू आणि 24 धावांची गरज। सागर कानडे या चौकारानं आत्मविश्वास जरूर बळावला असेल, तो आत्मविश्वास तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत मैदानाच्या आतमध्ये कायम ठेवावा लागेल। जिद्द, चिकाटी, मेहनत, अथक परिश्रम आणि गुणवत्ता ही तुम्हाला निश्चित या ठिकाणी दाखवावी लागेल। यावेळेला गरंगळत चेंडू जातोय मिडऑन मध्ये, क्षेत्ररक्षकाकडून फंबल पाहायला मिळते आणि रनिंग बिटवीन द विकेट। काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट आहे या ठिकाणी। हा खेळाडू 40+ आहे। 40+ मध्ये यावर्षी रायगड प्रीमियर लीग मध्ये सतीश थोरात यांच्या नावावरती अर्धशतकीय खेळी आहे आणि तो खेळाडू मात्र दुसऱ्या धावेसाठी तत्पर आहे, तयार आहे। युवा खेळाडूंसाठी शिकण्यासारखं बरंच काही आहे या सामन्यामध्ये, कारण फक्त चौकार षटकाराने सामना जिंकता येत नाही, तर एकेरी दुहेरी धावेनं देखील सामन्यामध्ये चुरस निर्माण केली जाऊ शकते। विजयासाठी तुम्हाला 9 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे। 9 चेंडूमध्ये प्रत्येक चेंडूवर दुहेरी धाव आली तर मात्र 18 धावा उभारल्या जाऊ शकतात। म्हणजे फरक फक्त 4 धावांचा आहे आणि तो 4 धावांचा फरक एखाद्या मोठ्या फटक्यानं कव्हर केला जाऊ शकतो। हे कॅल्क्युलेशन तुमच्या माइंडमध्ये ठेवणं गरजेचं आहे। इथे सागरला सर्वतोपरी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल। यावेळेला शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळला आहे, वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न। स्टान्स जर तुम्ही अगोदरच दर्शवाल तर मात्र गोलंदाज तुमच्यावरती हावी होताना पाहायला मिळेल आणि तेच चित्र या ठिकाणी झालंय। अगोदरच शफल केलं होतं, त्यामुळे फलंदाजाला फॉलो केलं, वाईड यॉर्क केला, सिंगल मात्र धावफलकावरती आले। इथे सतीश यांना आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल। शेवटचे या षटकातील 8 चेंडू म्हणजे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावांची गरज। 2 पैकी किमान एक मोठा फटका, कमीत कमी एक मोठा फटका हा नक्कीच साकारावा लागेल। आणि जर का ही सामना किंवा ही मॅच जर तुम्हाला आवाक्यामध्ये आणायची असेल तर मात्र तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स क्रिकेट नक्कीच खेळावा लागेल। साहिलचं देखील कौतुक करायला लागेल, एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे
आणि सातत्यानं जर आपण पाहिलं तर विविध व्यावसायिक स्पर्धांमध्ये अशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये गोलंदाजी करण्याचा अनुभव त्याच्याकडे. येणारे 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. सागर, आता ही शेवटची संधी सागरकडे, कारण ज्या अनुषंगाने या खेळाडूला प्रमोट केलं गेलं, बरेचसे मोठमोठी नावं होती, ज्यामध्ये भीम यादव होतं, त्यामध्ये किरण ढेंबरेसारखं नाव होतं, परंतु या खेळाडूला पुढे पाठवलं गेलं. यावेळेस मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. ओ माय गुडनेस, या ठिकाणी काय घडलं मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं आता उत्कंठावर्धक ठरणार आहे, कारण अगदी एज ऑफ द सर्कल 4 धावा आपल्या संघासाठी रोखल्या. इथे जर का षटकार आला असता तर मात्र सामन्याचं चित्र हे आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु क्षेत्ररक्षकांना कोण म्हणतो सामना जिंकता येत नाहीये. उदाहरण मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जो टर्निंग पॉइंट आहे सामन्याचा, हा या सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरणार का? कारण सागर ज्या जिद्दीनं, ज्या ईर्षेनं हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला होता, ती जिद्द, ती चिकाटी, ती मेहनत मैदानावर पाहायला मिळाली. परंतु शेवटच्या क्षणाला काय कमालीचं क्षेत्ररक्षण आलं, 4 धावा रोखल्या गेल्या आणि इथून सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूवरती आल्या धावा 2, येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 18 धावांची गरज. आणि या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये खूप कमी वेळा संतोष गोस्वामीला आपण षटक टाकताना पाहिलं, परंतु लेदर क्रिकेटमध्ये रेग्युलरली त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी देखील आहे. आज फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही, परंतु गोलंदाजी मध्ये महत्त्वाचं षटक. पण याच गोलंदाजानं एक सामना मला आजही आठवतो, सेमीफायनलची ती लढत होती आणि तिथे 6-9चं इक्वेशन होतं आणि त्या 6-9 धावा त्याने डिफेंड केल्या होत्या अगेन्स्ट संघर्ष. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काहीशी कानमंत्रणा, काके देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. टीमचे सर्व आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं ॲज अ मेंटर मैदानावरती नेहमीच खेळाडूंमध्ये एक तर या ठिकाणी मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज सतीश थोरात. मी म्हणेन सामन्याची पूर्णपणे जबाबदारी आता सतीश थोरात यांच्या खांद्यांवरती आहे आणि सागरला आता केवळ 2-2 धावांचं कॅल्क्युलेशन माइंडमध्ये सेट करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, नो चेंडूचा इशारा येतोय. इट्स अ नो बॉल. चला पंचांची उज्जत नको, इट्स अ नो बॉल. गोलंदाज ज्यावेळेला बॉलिंग मार्कवरती येतो त्यावेळेला मात्र तुम्ही सुरुवातीला साईड सांगणं गरजेचं आहे. तुम्ही ओव्हर द विकेट गोलंदाजी करताय की राऊंड द विकेट. आय थिंक हा कदाचित नो चेंडूचं कारण असणार आहे. ओव्हरस्टेपिंग नाही आहे, कारण रिदेमिक त्याची गोलंदाजी आहे. चला, होतं असं कधी कधी, काही वेळेला एक्साइटमेंटमध्ये आपल्याकडून काही गोष्टी राहून जातात, कारण पंच हे तटस्थ आहेत. कोणत्याही संघाची त्यांना काही घेणं देणं नाही आहे. पंच तटस्थ आहेत आणि त्यातल्या त्यात निलेश आहेत आणि एक अतिशय शांत, संयमी आणि जबरदस्त क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. नो डाऊट, मी पर्सनली त्यांना खूप रिस्पेक्ट करतो ॲज अ क्रिकेटर. यावेळेस जोरकस प्रहार, इथे संधी नाही आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे सतीश थोरात यांच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळतोय हा घणाघाती प्रहार, षटकार.
याही वेळेला बैठकी फटका लगावण्याचा प्रयत्न, थोडासा बॉडी बॅलन्स बिघडलाय, एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होईल का, इथे मात्र नकार आलाय. अजूनही 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 4-10चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. आज जर पाहिलं तर मैदानावरती वारं फारसं नाहीये, त्यामुळे सागर देखील प्रयत्नशील राहू शकतो. याच एंडना सुरेत मोहितेनं षटकार लगावलेत, परंतु तो बाहुबली खेळाडू आहे, नो डाऊट. तो मैदान किती मोठं असो, कोणताही एंड असो, त्या खेळाडूला फरक पडत नाही. तर या ठिकाणी मात्र डीजे देखील आता रंगामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू 10 धावांची गरज. आणि मला वाटतं संघर्ष संघातला सगळ्यात बारका खेळाडू आहे, त्यामुळे सामना जिंकून दाखव मला बारक्यानं. हनुमंत चौधर यांचा संघ म्हणजे हनुमंत चौधर हेच स्वतः एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहेत. अगदी भारदस्त त्यांचं व्यक्तिमत्व आहे. 4 चेंडू आणि 10 धावा. यावेळेला मात्र मोठा फटका, परंतु अगेन्स्ट द विंड ज्यावेळेला तुम्ही चेंडू खेळाल त्यावेळेला मात्र झेल कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु बेनिफिट आहे तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, अर्थातच स्वर्गीय रणजित कटे पाटील, जय मल्हार, डीजी, किंग्स 11 संघाला मिळताना आपल्याला पाहायला मिळतं. कारण त्या 4 धावा या अतिरिक्त झाल्या असत्या, संघर्ष संघासाठी प्लस झाल्या असत्या जर तो षटकार गेला असता. अजूनही येणारे 3 चेंडू 10 धावांची गरज. केतन मैदानाच्या आतमध्ये चांगली रणनीती. 4 चेंडू 10 धावांची गरज होती, फलंदाज गमावला. चेंडू झालेत, एक नो बॉल होता. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय खूप चांगलं मूव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते केतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि जर का केतनच्या या बॅटमध्ये मोठा फटका आला, कारण आल्या आल्या षटकारानं सुरुवात करणं ही केतनची ओळख आहे. आतापर्यंत बऱ्याचशा इनिंगची सुरुवात त्यानं मोठ्या फटक्यानं केली आणि इथे मात्र याही सामन्याची सुरुवात केतनच्या बॅटमधून 6 धावांसाठी षटकार. तर या ठिकाणी सामना नाणेफेकीच्या बळावरती जिंकण्यासाठी अर्थातच 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. सामना जर बरोबरी सुटला तर नाणेफेक जिंकणारा संघ विजेता होईल. म्हणजे नाणेफेकीचा कौल संघर्ष संघाने जिंकलाय. 3 धावा कंपल्सरी तुम्हाला या ठिकाणी बनवाव्या लागतील. मी खरं तर कौतुक करेन संघर्ष संघाच्या. 4 धावा, 2 चेंडू आणि 4 धावा टोटल धावा आहेत. 31 धावा झाल्यात. 35 टू विन आहे. 4 धावांची गरज आहे. टॉस संघर्ष संघाने जिंकलाय. कंपल्सरी 3 धावा. प्रशांत पुजारी हा एक गोलंदाजीचा विकल्प, परंतु वेगवान गोलंदाज आहेत. अगदी
सांगेम प्रीमियर लीगमध्ये खेळण्याचा देखील त्यांच्याकडे अनुभव आहे. पहा या ठिकाणी जो मोमेंटम आहे ना, तो मोमेंटम कुठेतरी ब्रेक करण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे की आपल्याकडे वेळ नाही आहे. पहा साऊथ आफ्रिका संघ 30 चेंडू 30 धावा चेस करू शकला नाही, फक्त एकाच कारणामुळे, जिथे ऋषभ पंतनं थोडीशी चालाकी दाखवली, त्यानं तो रिदम ब्रेक केला. वेळ आपल्याकडे कमी आहे. खेळाडूंना विनंती आहे, सुहास खरे चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ नाही आहे आपल्याकडे. तर किरणजी मात्रे यांच्याकडनं संघर्ष संघानं जर हा सामना जिंकला तर मात्र तब्बल कॅश प्राईज 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी कमीत कमी 2 धावा घेण्याचा निर्णय या ठिकाणी असेल प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याकरता कदाचित एक एक्स्ट्रा खेळाडू आपल्याला मिड ऑफ क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. केतनचा जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवरती केतननं घणाघाती प्रहार लगावत आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे, परंतु 2 चेंडू आणि 4 धावा. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस एक धाव घेतली आहे. पाहूया, 1 चेंडू आणि आता भीम यादव देखील एक चांगला विकल्प आहे, परंतु किरण डेंबरे मोठा फटका लगावत सामना जिंकण्याचा प्रयत्न केतननं केला, परंतु सतीश सारखा सिनियर खेळाडू समोर असताना सिंगल किंवा डबल, मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की या चेंडूवरती 2 धावा घेण्याचा प्रयत्न होणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला 2 धावा हवे असतील ना, तर चेंडू हवेमध्ये खेळून तुम्हाला 2 धावा मिळणार नाहीत, अलॉंग द कार्पेट खेळून तुम्हाला 2 धावा मिळतील. त्याकरता मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु कव्हरचं क्षेत्र पूर्णपणे खाली होतं. थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. पण किरण डेंबरेला या अगोदर बऱ्याचशा संध्या मिळाल्यात, परंतु त्या संधीला त्यानं सोन्यामध्ये कन्वर्ट करता आलं नाही आहे. यावेळेला भीम यादव हा देखील अनुभव संपन्न खेळाडू उपयुक्त पर्याय ठरू शकला असता. असे बरेचसे सामने भीम यादवनं आपल्या संघाच्या बाजूनं झुकवलेत, परंतु संघनायकानं विश्वास दर्शवला किरण डेंबरेवरती. आणि दर्शवलेला हा जो विश्वास आहे ना, आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे, तुमच्याकडे फारसे विकल्प नाही आहेत, तुम्हाला आता मोठा फटका खेळायचाच आहे. परंतु 2-3चं समीकरण ज्यावेळेला तुमच्यासमोर होतं त्यावेळेला सिंगल आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मैदानावरती होणं गरजेचं होतं. इथे एकच आहे की जर गोलंदाजानं चूक केली, जर गोलंदाजानं एखादा अवांतर चेंडू फेकला तर मात्र तुम्ही सामन्यामध्ये परतू शकता, अन्यथा तुम्हाला मोठा फटकाच खेळावा लागेल, जो तुम्हाला विजयाला गवसणी घालण्यासाठी उपयुक्त ठरेल. कारण धावून या मैदानावरती 3 धावा घेणं ही तितकी सहज सोपी गोष्ट नाही आहे. जर चेंडू गॅपमध्ये गेला, जर चेंडू इनफिल्ड सर्कलच्या आतमध्ये असणाऱ्या म्हणजे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असणाऱ्या खेळाडूला बीट करू शकला तर आणि तरच. अजूनही जर पाहिलं तर फाईनचा क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलला आहे, थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलला आहे, म्हणजे इथे रिस्क घेतली आहे गोलंदाजानं. 1 चेंडू 4 धावांची गरज, कंपल्सरी 3 धावा, परंतु हिरो होण्याची संधी किरण डेंबरे नानायाला. यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडू खेळलाय, पाहूया 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मी सुरुवातीला म्हटलं की या मैदानावरती 3 धावा होणं हे तितकी सोपी गोष्ट नाहीये. 2 धावा आल्या आणि एका धावेनं, अवघ्या एका धावेनं संघर्ष संघानं मात्र हा सामना गमावला.